पुढच्या बातमीकडे शिवसेना चिन्ह आणि पक्षाबाबत आज सुनावणी पार पडते। शिंदेंना दिलेलं चिन्ह गोठवण्यात यावं असं ठाकरे गटाने मागणी केली आहे। ठाकरेंचे वकील सुप्रीम कोर्टाला तशी विनंती करणार असल्याची सूत्रांची माहिती आहे। सुनावणीपूर्वी ठाकरेंच्या वकिलांची दिल्लीत बैठक देखील पार पडली आहे। स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गट ही मागणी करणार आहे। तर शिवसेना चिन्ह आणि पक्षाबाबत आज सुनावणी पार पडणार आहे। शिंदेंना दिलेलं चिन्ह गोठवण्यात यावं अशी मागणी ठाकरे गटाची आहे आणि त्या संदर्भात सुप्रीम कोर्टाला ठाकरे गट मागणी करणार आहेत। दरम्यान यावर वकील असीम सरोदे यांनी काय प्रतिक्रिया दिली आपण पाहूयात। महत्त्वाची मागणी हीच आहे की एकनाथ शिंदे यांच्या गटाला शिवसेना पक्षाचं नाव आणि धनुष्यबाण हे पक्षचिन्ह वापरण्याची जी परवानगी मुभा एका निर्णयाद्वारे इलेक्शन कमिशन ऑफ इंडियानी दिलेली आहे 8/10/2022च्या नंतर झालेल्या सगळ्या निर्णयांमधून तो निर्णय तपासला गेला पाहिजे आणि तो निर्णय संविधानिक दृष्टिकोनातून चुकीचा आहे असं मत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचं आहे आणि त्यामुळे ते पक्षचिन्ह जे आहे ते वादातीत नसल्यामुळे वादग्रस्त असल्यामुळे आतापर्यंत आपण पाहिलं तर जेव्हा जेव्हा वादग्रस्त असे पक्षचिन्ह झालेले आहेत पक्षामध्ये फूट पडून त्यावेळेस ते पक्षचिन्ह गोठवण्यात आलेलं आहे। पण या संदर्भात आपण पाहतो की पहिल्यांदा असा निर्णय दुर्मिळ पद्धतीने झालेला आहे की एकनाथ शिंदे यांच्या गटाला शिवसेनेचं धनुष्यबाण हे पक्षचिन्ह वापरण्यासाठी दिलेलं आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर जो निर्णय नंतर झाला 11/5/2023 रोजी की अपात्रता कशी डिसाईड करायची याबद्दल तो निर्णय संपूर्णपणे उद्धव ठाकरे यांच्या बाजूने आहे। त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या त्या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने पुनर्विचार करावा पक्षचिन्ह देण्याच्या संदर्भातला। एकनाथ शिंदे यांना पक्षचिन्ह शिवसेना नाव धनुष्यबाण हे चिन्ह देणं योग्य आहे का याबद्दलचा पुनर्विचार करण्यासाठी त्यांच्याकडे ते प्रकरण परत पाठवावं। तोपर्यंत शिवसेना पक्षचिन्ह जे आहे धनुष्यबाण ते तोपर्यंत स्थगित करावं गोठवावं ते कोणीच वापरणार नाही असे आदेश द्यावे आणि एकनाथ शिंदेंना तसंही आधी त्यांच्याच मर्जीनुसार ढाल तलवार हे चिन्ह देण्यात आलं होतं ते ढाल तलवार हे चिन्ह वापरू शकतात। ही संविधानिकता तपासणं महत्त्वाचं आहे।